गाडी जेवायला थांबली तर बरं होईल, कारण की माझा परत गुरुवार सुरू होतो, त्यामुळे ठीक आहे जे असेल ते असेल. आणि एक खुशखबर तुम्हाला सांगायची, ही जी गाडी आहे म्हणजे अशी न्यूज आहे की नमस्कार, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आता आहे नांदेडमध्ये आणि मित्रांनो आपला कंटिन्यू 3 दिवस झालं प्रवास सुरू आहे. आपण पास काढलेला 4 दिवसांचा आणि आता हा जो प्रवास होणार आहे 4 दिवसांमध्ये हा शेवटचा प्रवास होणार आहे. ॲक्च्युली जो आपल्याला प्रवास करायचा होता तो होता नांदेड ते रत्नागिरी. बट काय झालं, एक प्रॉब्लेम झाला आहे. मी आता उमरखेडच्या पुढे बसमध्ये बसलेलो, पण रस्ता सगळा जाम झालेला आहे आणि आपल्याला तर गाडी पकडायची नांदेडवरून. बघूया आता काय होतं आहे, कारण की हे बघा सगळ्या अख्खी लाईन जाम दिसेल. इकडे मागे पण बघा सगळं जाम झालं आहे. मग थांबून पण काय उपयोग नाही, म्हणलं चालत जावं पुढं. जर एखादी गाडी भेटली लवकर आपल्याला तर पुढं जाता येईल, काहीतरी करता येईल. इथंच मध्ये समोरून एक गाडी येते, ही गाडी जात नाही. कशामुळे झालं दादा, काय झालं? किसकी वजह से हुआ है? ये ट्रक की वजह से? टायर टायरमुळे हे बघा टायर पंक्चर झालं, त्याच्यामुळं तिकडची गाडी तिकडे, इकडची गाडी इकडं, असं झालं. इकडं पण बघा तुम्ही तेवढीच लाईन लागलेली सगळे. आता एखादी एसटी यायला पाहिजे इकडं. नांदेडला येते आता उशीर झाला, त्यामुळे ती गाडी आपली गेलेली आहे. पण आपल्याला दुसरा पर्याय आहे. तुम्हाला आठवत असेल आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तो केलेला आहे कोल्हापूर ते नांदेड. ह्या बसचा सुद्धा 8:30चा टायमिंग आहे आपला. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग होणार आहे, आपला पूर्ण प्रवास होणार आहे, पूर्ण रात्रभर प्रवास होणार आहे. 8:30 वाजता बस आहे. कॉफी घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया. दुपारी 1:30 ते 2 वाजले मला इथं नांदेडमध्ये यायला, आणि ती गाडी गेली होती. त्यामुळे मग एवढ्या वेळ स्टँडवरती मी काय करणार, त्यामुळे मग मी म्हणलं इथं राहूया. गाडीची वाट बघतोय, पण ती गाडी अजून आलेली नाही आहे. आता टाईम बघा, 8:30चा टायमिंग आहे गाडीचा, आणि आता टाईम बघा किती झाला आहे, 8:43 झाले, तरी अजून गाडी आलेली नाही. तर ही गाडी आलेली आहे आपली नांदेड कोल्हापूर. तुम्ही असणार आहे का कंडक्टर? नाही. चला मग सीट पकडूया. अरे काय पडदे आहेत राव, पडदेच नाही आहेत गाडीला, एकदम शॉर्ट पडदेत. आणि हे जर गाडीमध्ये प्रवासी जास्त नसतील तर आपण सीट चेंज करूया, मग डबल सीट आपण घेऊया, नाही तर मग खाली बसूया. या गाडीची एक गोष्ट चांगली म्हणजे तुम्हाला चार्जिंग करायला इथं ऑप्शन मिळतं, आणि मला तर चार्जिंगशिवाय जमतच नाही, कारण की आपल्याला गोप्रो वगैरे बॅटरी भरपूर चार्जिंगचा कुठं नसतो, त्यामुळे ही गाडी आपल्याला बेस्ट आहे. तर गाडीचा टायमिंग आहे नांदेडवरून 8:30 वाजता, आणि तुम्हाला ती कोल्हापूरमध्ये 9:45 वाजता सोडते. असा तर आपला ऑफिशियल टायमिंग आहे. पण बघूया आपण किती वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचतोय ते. तुम्ही गाडीची जराशी कंडिशन बघा. जेव्हा गाडी नवीन स्टँडमध्ये म्हणजे ST मध्ये आली तेव्हा ती कशी होती, आणि आत्ताची हालत बघा गाडीची. पडदे नाही आहेत, काय नाही आहे, सगळे सुद्धा पडदे आहेत ते हाफ पडदे झालेले आहेत, काय नाही, सगळी वाट लागलेली आहे गाडीची. ठीक आहे, काय नाही, आपल्याला कोल्हापूरपर्यंत प्रवास करायचा आहे. लगेच निघणार ना गाडी, एक 5 मिनिटात आपली गाडी निघते स्टँडमधून. आता टाईम झाला आहे 8:50. तर शेवटी मित्रांनो आपला प्रवास सुरू झाला आहे कोल्हापूरच्या दिशेने. आणि पहिली गोष्ट जी मी करतोय ती म्हणजे चार्जिंगचं काम करून घेतोय, कारण की चार्जिंग वगैरे अजिबात नव्हती, आणि त्यामुळे पहिली पॉवर बँक चार्जिंग लावली, आणि मग पॉवर बँक लावून आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करता येतो. नांदेडमधून बाहेर पडतोय, आणि पुढे मग कुठे जेव्हा गाडी थांबेल, आता आपल्याला लागणार आहे लोहा, अहमदपूर, लातूर, बार्शी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, सांगली आणि कोल्हापूर असा प्रवास होणार आहे. तर मग करा एन्जॉय प्रवास, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे नांदेडवरून कोल्हापूरपर्यंत तिकीट दर आहे 1020 रुपये. तसं माझं म्हणायला गेलं तर 2 ते 3 दिवस झालं कंटिन्यू प्रवास सुरू आहे. म्हणजे मला तुम्ही विचार करू शकता की मला पास किती परवडला असेल. आपण प्रवास सुरू केला पुण्यावरून, पुणे, तुळजापूर, नांदेड, माहूर, आणि आता नांदेडवरून पुन्हा आपण कोल्हापूरला जाणार. माझा पास उद्या रात्री 12 वाजताच नापणार आहे, तेवढ्यापर्यंत मी प्रवास करू शकतो.
पण हा आपला शेवटचा प्रवास आहे ह्या पासमध्ये कोल्हापूरपर्यंत. 14 लिटर बसते, 17 घेऊन 14. नांदेडमधून निघून आपल्याला साधारण अर्धा तास झालाय. आपण डिझेल भरायला थांबलेलो आहे. आपल्याला सकाळ होणार आहे. आता रात्रीचं एवढं काय दिसणार नाहीये. मी तुळजापूरहून येताना जरासं कव्हर केलेलं आहे, ते तुम्ही पाहिलेच असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण बघूया की ह्या गाडीला डिझेल किती लागतं आणि ह्याची कॅपॅसिटी किती आहे. आता गाडी एकदम फुल होणार आहे आपली आणि फुल डिझेल किती लागते गाडीमध्ये. डिझेल मला वाटतं आहे वाटतं. तर आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलेलं आहे 21 लिटर 1991चं. आणि तुम्हाला गाडीची डिझेल कॅपॅसिटी सांगतो मी. 350 लिटरची टाकी आहे गाडीची डिझेलची. गाडी जेवायला थांबली तर बरं होईल, कारण की माझा परत गुरुवार सुरू होतो. त्यामुळे ठीक आहे, जे असेल ते असेल, बघूया. आणि आजचे आपल्याबरोबर एक कंडक्टर दादा आहेत. तुमचं नाव सांगा. माधव नामदेवराव चंबुरे. ओके. तर तुम्ही कुठपर्यंत आहे म्हणजे? मी कुर्डवाडीपर्यंत. कुर्डवाडी. तिथून मग कुठे चेंज होणार? मग तिथून डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत असं. आणि एक खुशखबर तुम्हाला सांगायची, गाडीला हाफ तिकीट चालणार आहे. तर ही तुमच्यासाठी खूप खूप मोठी खुशखबर आहे. पाणी फ्री 75 हाफ तिकीट पण. आणि जे 75 वर्षावरील आता नवीन सुविधा केलेली त्यांच्यासाठी मोफत प्रवास असणार आहे. ओके, धन्यवाद. डोंगराच्या पलीकडे 10 किलोमीटर, खालीकडे 10 किलोमीटर. आता आपण आलोय लोह्यामध्ये आणि वेळ झालाय बरोबर 10 वाजलेत. 10 वाजून 8 मिनिटं झालेत. जर तुम्ही कधी लोह्यामध्ये आले तर इथला चहा नक्की ट्राय करा. चला मग निघूया. लोहा तालुक्यातील माळेगावमधून जात आहोत. तर इथलं विशेष म्हणजे इथली खंडोबाची यात्रा खूप प्रसिद्ध आहे आणि साधारणतः ही डिसेंबर एंडला आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकला ही यात्रा असते. याचं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी पशूंचा जो बाजार भरतो तो खूप बघण्यासारखा असतो असं ऐकलं आहे मी. आणि तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा उंट, घोडे, आणखीन गाढव वगैरे उत्सुकता वाढली माझी कशी यात्रा असते ती पाहायची. बघूया, जर संधी भेटली आपल्याला तर नक्की आपण इथं माळेगावला एकदा येऊया. तर मंडळी, आता आपण आलो आहे अहमदपूरमध्ये. गाडीचा इथे येण्याचा ऑफिशियल टायमिंग आहे 10 वाजून 10 मिनटं, पण गाडी आली 11 वाजून 10 मिनटांनी. 1 तास गाडी लेट आहे, कारण की रस्ता एवढा खराब आहे की काय बोलायलाच नको. आणि तुम्ही जर्किंग बघू शकता बदललेलं. मी थंडी वाजायला लागली त्याच्यामुळं ते काळं जर्किंग होतं ते काढून ठेवलं आहे आणि हे घातलेलं आहे. त्यांनी प्रवास करतो आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग, जो की तुळजापूरपासून सुरू होऊन जातो बुटीबोरीपर्यंत नागपूरमध्ये. बघूया, जसं स्टँड वगैरे येईल तसं मी तुम्हाला दाखवत राहील. आणि गाडी काय थांबणार नाही आता जेवायला. बघूया, जर थांबली कुठं पार्सल वगैरे घेता येते का काय तर घेऊया, नाही तर मग जाऊया. हे जे जर्किंग आहे ना हे खूप जुनं आहे. म्हणजे खूप प्रवासामध्ये तुम्ही पाहिलं असेल ह्या जर्किंगला. जरासं झालं आहे खराब, पण अजून काम चालतंय माझं. तुम्हाला खरं सांगतो, आज माझा 3रा दिवस आहे प्रवासाचा, पण मला अजिबात कंटाळा आलेला नाही. तर आत्ता आपण आलो लातूर रोडपाशी आणि गाडी जेवायला थांबणार होती, पण ॲक्च्युली तिथं हॉटेल फुल झालं होतं. मग काय गाडी थांबली नाही आहे. आता थोडाच वेळ राहिला आपल्याकडे, पटकन खाऊन घेऊया. काय नाही घेतलं, फक्त वडापाव, भजी आणि जरासा चिवडा वगैरे घेतला आहे. दुसरा पर्याय नाही आता. आता हेच आपलं जेवण आहे. तर खाऊया पटकन आणि म्हणजे गुरुवार सुरू होईल परत. नाही तर आता झोप लागली मला, कारण की जवळजवळ आपला 3 दिवस झालं प्रवास सुरू आहे. त्यामुळे जरासा थकवा पण आलेला आहे. तसं तर मी प्रयत्न करणार आहे जागण्याचा. तर आत्ता आपण आलो आहे लातूरमध्ये आणि टाईम झाला आहे आपला 12 वाजून 47 मिनटं झालेत. जबरदस्त आयुष्यपत. आणि जबरदस्त असा पाऊस झालेला दिसतोय इथे. इथे एक आता हिरकणी आली. ही आहे सोलापूर नांदेड. सोलापूरवरून आली, नांदेडला चालली.
तर आपली गाडी निघते आता नांदेडमधून. नांदेड काय झोप येते का काय काय माहिती. लातूरमधून म्हणायचं होतं, नांदेडमधून म्हणतोय. तर आता आपण कुठं आलोय मलाच माहिती नाही आहे. आणि टाईम झाला आहे 2:32. चहा घेऊया जरा. जबरदस्त प्रवास आला आहे. मी तर झोपलेलो मस्तपैकी. असं एकदम असं व्हायला लागलं मला. एडशीपाशी आलो आपण, एडशी. तर एक चहा घेऊया. आपण लातूरमध्ये जे झोपलो ते आता एडशीमध्ये आलो आहे आपण. आणि इथून पुढे आता कुर्डवाडी लागेल, तिथं क्रू चेंज होईल. आणि तिथून पुढे मग हा देतो ना. चहा म्हणजे एक भारी. आता बार्शीचा आता जो एडशीचा आपण पुढं बार्शीला चालू आहे. आता थोडा घाट लागतो छोटा. आपण अगोदर कवर केलेलं असं वाटतंय मला, पण आता काय रात्रीचं एवढं दिसणार नाही. जर दिसत असेल तर दाखवेल मी तुम्हाला. पावणे 2 वाजलेत. आता क्रू चेंज होईल. आता डोळ्यावरची झोप नाही झाली माझी. थोडं वेळ जाऊया पुढे. इथं बरीच पब्लिक चालल्यावर कुर्डवाडीमध्ये. चला आता भेटू परत आपण. 87 मस्त गाडी चालली. तर मित्रांनो आलो आता आपण कुर्डवाडीमध्ये. मी झोपलेलो मस्तपैकी आणि खूप गार लागत होतं म्हणून रुमाल बांधलेला जरा कानाला. आता वाजत बघा 4:48 झालेत. क्रू चेंज झाला आहे. तो आपल्या गाडीमध्येच होता. मला वाटलं इथं काय कुर्डवाडीमधनं बसणार आहे काय, पण तसं नव्हतं काय. आपल्या गाडीमध्येच तो क्रू बरोबर म्हणजे तिकडूनच येत होता. आता इथून फक्त ते ऑफिशियली ड्युटी त्यांची सुरू झाली. तर हे असं आहे कुर्डवाडीचं बस स्टँड. आणि ही आता आपली गाडी. चला निघूया आता. आपल्याला पुढे पंढरपूर लागेल आणि आता उजडेल जरा आणि व्ह्यू बघण्यासारखं असेल. तर करूया सुरुवात प्रवासाला. तर आपली झोप झालेली. आता आपण जाऊन बसूया पुढे आणि पुढचा शूट करूया. आता सकाळ होईल, आपल्याला सनराईज पाहायला भेटेल. त्यामुळे जो समोर दिसतोय हा आहे पुणे सोलापूर हायवे. इकडं सोलापूरला जातो डावीकडे आणि उजवीकडे आपण पुण्याला जातो आणि सरळ पंढरपूर. तर फायनली मित्रांनो आपण आता आलो आहे पंढरपूरमध्ये आणि टाईम झाला आहे 5:52. आणि हे पंढरपूर म्हणजे पंढरपूरविषयी काय सांगायचं तुम्हाला. सगळ्यांनाच माहिती पंढरपूर म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. आणि इथं सगळी गाडी आपली रिकामी होती. जास्त प्रवासी आपल्या कुर्डवाडीमध्ये चालले होते आणि सगळी आता गाडी तर रिकामी होती. आणि कोणतीही गाडी इथं एक 10-15 मिनटं थांबते. आता जो टाईम झाला आहे तर सगळ्यात जास्त तुम्हाला लॉंग रूटच्या गाड्या पाहायला भेटतील. तर एक चक्कर मारून येऊया आपण, बघूया कोणत्या कोणत्या गाड्या लागलेल्या आहेत. इकडं लागली सोलापूर सांगली, ही आहे कोल्हापूर, ही गाडी आहे पंढरपूर महाबळेश्वर. ह्या गाडीचं वैशिष्ट्य असे की ही गाडी पर्यटनासाठी. आणि तुम्हाला याची डिझाईन दाखवतो गाडीची कशी आहे. हे बघा. आणि वरती असं सनरूफ सारखं केलेलं आहे गाडीला. आतमधून दाखवतो. वरती सगळं ओपन आहे असं. आता दिसत नाही अंदर असल्यामुळे. उजेडल्यावर महाबळेश्वरला गेल्यावर कधीतरी दाखवेल तुम्हाला. ही लागली सोलापूर, ही पंढरपूर बुलढाणा. फॉर्म नंबर 11 पासून इकडं 10, 9, 8 म्हणजे 1 पर्यंत तुम्हाला जास्त तर विदर्भात जाणाऱ्या गाड्या भेटतील.
ही गाडी आहे पंढरपूर नांदेड कंधार. चला जाऊया गाडीपाशी. आपण बरंच लांब आलो आहे. डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर्यंत आलो आहे आणि कोल्हापूरमध्ये गेल्यावर एकदम मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं. पुढं मला रत्नागिरीच्या इकडेच जायचं आहे. चला निघते आता आपली गाडी आणि निघण्याचा टाईम आहे पंढरपूरमधून 6:06. इकडून डावीकडे मंदिराकडे जातो रस्ता. तर आमच्यासमोर एक गाडी चालली आहे. तुम्हाला गाडी दाखवतो. पण लांबनं बघितलं तुम्हाला ती पोलिसाची गाडी वाटेल. पण 1 मिनटं बघा त्या गाडीकडे. ते दुधाची ट्रे ठेवल्यात गाडीवरती. बऱ्यापैकी हा जो रस्ता आहे पंढरपूरवरून कोल्हापूरला जाणारा खूप काम झालेलं आहे. अगोदर आपण जेव्हा कोल्हापूर हैदराबाद प्रवास केला होता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे असे पॅच होते. पण बऱ्यापैकी ते क्लिअर झालेलं आहे रस्ता. आता सिमेंटचा रस्ता झालेला आहे. मध्ये थोडेसे 1-2 पॅच राहिलेले आहेत फक्त असं मला वाटतंय. बघूया आता समजेल आपल्याला. हा जरा मध्ये खराब आहे रस्ता. गाडी एक 10 मिनटं थांबली इथं सांगोल्यामध्ये. जरा जाऊया, चहा वगैरे घेऊया, मस्तपैकी फ्रेश होऊया. आणि कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादांबरोबरच आपण चाललो आहे चहा प्यायला. गाडी परत थांबणार नाही आहे. मला ग्लासमध्येच द्या. सांगलीला आपल्याला अंदाजे 10 वाजणार आहेत पोचायला आणि कोल्हापूरमध्ये 11 ते 11:30 होतील. जर तो व्हिडिओ पाहिला कोल्हापूर ते नांदेडचा तर मी क्वालिटी बघा त्या व्हिडिओची. तो जो व्हिडिओ मी शूट केला आहे तो माझ्या ह्या सॅमसंग J7 नेक्स्टमध्ये शूट केला आहे. अख्खा व्लॉग म्हणजे त्याच्या अगोदरचे जेवढे पण व्लॉग बनवलेले सॅमसंग J7 नेक्स्टमध्येच बनवलेले आहेत. आणि हा सुद्धा माझा फोन नव्हता. हा मला शास्त्री सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी मला गिफ्ट केला होता. त्याच्यावरती मी ब्लॉगिंग सुरू केली होती आणि खरं त्यांनी मला आत्तापर्यंत खूप मदत केली. खूप म्हणजे खूप. जेवढं त्यांच्याविषयी बोलेल तेवढं कमीच आहे. थँक्यू सर.
मोठा मोठा कॅमेरा पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तशी काय ती गरज लागतेच. पण ती कधी आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही आहे त्याच्यातून सुरुवात करा. दोन मिनटं थांबणार गाडी. आता आपण मिरजमधून निघायला आलो आहे, पण आपलं टोटल अंतर सांगायचं राहिलेलं आहे. एकूण अंतर आपलं आहे नांदेडपासून कोल्हापूरपर्यंत 498 किलोमीटर दाखवत आहे. आणि इथून मिरजवरून कोल्हापूर आहे 50 किलोमीटर. तर एकदा तासाभरामध्ये पोहोचून जाईल आपण. तर आता आपण आलो आहे जयसिंगपूरमध्ये. आणि जयसिंगपूरच आहे ना. टाईम झाला आहे 9:23. आता आपण कोल्हापूरच्या जवळजवळ आलो आहे, पण बॉडी रिस्पॉन्स करायला लागली. मला थकलो आहे मी, म्हणजे कंटाळा आला प्रवासाचा. पण बॉडी आता झोप लागेल, डोळे टाकायला लागले माझ्या लगेच. फायनली आपण पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. तर निघूया मग आता. चला धन्यवाद दादा. धन्यवाद म्हणलं. हो चला, चला. तर फायनली मित्रांनो पोहोचलोय आपण आता कोल्हापूरमध्ये. आणि वेळ झाला आहे, वेळ सांगतो पहिलं तुम्हाला. 10:28. आपण निघालेलो रात्री 8:45 दरम्यान. आणि आत्ता बघा 10 वाजून म्हणजे 10:30 वाजलेत. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. हा ब्लॉग आपण इथं एंड करूया, कारण की बॉडीने सुद्धा रिस्पॉन्स दिलेला आहे. थकलेलो आहे खूप म्हणजे. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. सायनिंग ऑफ.